नमस्कार. श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. तर मी माहेरच्या आठवणी म्हणून मी तुमच्याबरोबर एक 4 ते 5 व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि त्या व्हिडिओला तुम्ही बराच प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे. छान छान कमेंट्स केलेले आहेत. हे पाहून मला खूपच आनंद झालेला आहे आणि तुमच्या कमेंट्स म्हणजे तुमची कमेंट्स आलेले आहेत की शिवदत्त महाराजांचं थोडंसं सांगा, म्हणजे जन्माविषयी त्याच्या. तर मी त्याची थोडी माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर शिवदत्तचा जन्म होण्यापूर्वी म्हणजे 31/12/2015 रोजी सायंकाळी 6:15 महाराजांची आज्ञा आलेली आहे आणि ही आज्ञा गुरुआज्ञा या पुस्तकामध्ये आहे. तुम्ही वाचून पाहू शकता. 31/12/2015 रोजी सायंकाळी 6:15 आलेली आज्ञा आहे की म्हणजे संतोषच्या वयाच्या 35व्या वर्षी त्याच्या सर्व शक्त्या कार्यरत होतील आणि त्याच्या उदरी होणारा पुत्र माझा कृपाशीर्वाद असेल आणि या मार्गाचा सारथी होईल, अशी प्रत्यक्ष महाराजांनी शिवदत्त बद्दल ही आज्ञा दिलेली आहे. तुम्ही सुद्धा वाचून पाहू शकता. गुरु आज्ञा या पुस्तकामध्ये ही आज्ञा दिलेली आहे. तसंच झालं म्हणजे 2020ला म्हणजे 29/12/2020 शिवदत्तचा जन्म झाला. त्या दिवशी काय काय झालं होतं म्हणजे त्या दिवशी दत्त जयंती होती आणि मी सुद्धा, आमची आजी जरा आजारी होती त्यामुळे मी त्याच दिवशी दत्त जयंती दिवशीच मोराळ्याला जाण्याचं ठरवलं होतं. म्हणजे आजी आजारी असल्या कारणामुळे मला आधी जाता आलं नाही. मी प्रत्येक दत्त जयंतीला आधी 4-5 दिवस किंवा 8 दिवस असं जाते. पण त्या दिवशी आजी आजारी होती त्यामुळे मला पण म्हणजे त्याच दिवशी जायचं होतं. दत्त जयंती दिवशी आम्ही इथून गाडी केली आणि आमच्या घरातील सर्वजण आणि मी असं जाणार होतो. मग मी प्रियांकाला आदल्या दिवशी फोन केलेला होता. तर प्रियांकाच्यात आणि माझ्यात असं संभाषण झालं की प्रियांका सुद्धा मोरायला म्हणजे तिला 9वा महिना लागला होता आणि ती म्हणाली मला सुद्धा ताई मोरायला यायचं आहे दत्त जयंतीला. तर अगं मी म्हटलं आता गेल्याच मुहूर्तानं 9वा महिना कसं येणार प्रवास एवढा लांबचा. तर नाही म्हणली ताई कुणाला सुद्धा सांगू नका आणि मी येणार आहे. बरं म्हटलं सरप्राईज देऊया म्हणली, असं मला म्हणली ती. मग म्हटलं ठीक आहे बरं, मी कोणाला काय सांगत नाही. मी पण कोणालाच काय बोललो नाही याविषयी, म्हणजे प्रियांका येणार आहे असं तसं. त्यांचं मम्मी पप्पा तर येणार होतंच आणि त्यांच्याबरोबर ही सुद्धा येणार होती. बरं ठीक आहे म्हटलं, ये म्हटलं तिला. आणि आम्ही इथनं निघालो. इथनं निघाल्यावर जवळजवळ ह्याच्यापर्यंत भिलवडीपर्यंत गेल्यानंतर मी तिला फोन केला आणि हॅलो कुठं आहेस म्हणून. तर काय फोन उचललाच नाही तिनं. आणि परत जवळ गेल्यानंतर मोराजवळ गेल्यानंतर मी एकदा फोन केला, काय झालं. तर अचानक त्यांच्या पप्पानी फोन उचलला आणि त्याने सांगितलं की असं असं आम्ही दवाखान्यात आलोय आणि प्रियांकाला म्हणजे हे व्हायला लागले, दुखायला लागले तिच्या पोटात. तर मी म्हटलं काल तर बोललोय असं कसं काय झालं. तिला अजून डिलिव्हरीला 15 दिवस अवकाश होता. म्हणजे 9वा महिना नुकताच लागलेला. एवढ्या लवकर अपेक्षितच नव्हती तिची डिलिव्हरी. पण अचानक तिच्या पोटात दुखू लागल्यामुळे आणि दत्त जयंती दिवशी मेन म्हणजे त्या दिवशी दत्त जयंती होती आणि त्या दिवशी पोटात दुखू लागल्यामुळे त्यांनी इकडं यायला निघालेली असताना एकदम तिच्या पोटात दुखायला लागला आणि तिला दवाखान्यात कुरुंदवाड येते म्हणजेच वाडीजवळच, नरसोबाच्या वाडीजवळ कुरुंदवाड म्हणून आहे आणि त्या ठिकाणी त्या दवाखान्यात तिला नेली पोटात दुखायला लागलं म्हणून. मग झालं इकडं आलो. माझं पण काही लक्ष लागणार. महाराज बरोबर 12च्या आरतीला म्हणजे महाराजांचं आगमन होतंच प्रत्येक दत्त जयंतीला. 12च्या आरतीला 12 वाजता महाराजांचं आगमन बरोबर होतं. त्या दिवशी सुद्धा दत्त जयंती होती. सगळी आनंदात होती. सगळे लोक जमलेली, खूप गर्दी झालेली, सगळे भाविक भक्त आलेले. आणि मग आता हिला दवाखान्यात नेलंय म्हणल्यावर सगळ्यांची उत्सुकता लागलेलीच, काय आता होतंय. आणि बरोबर दत्त जयंतीचे ह्याच्यातच काय पोटात दुखायला लागलं. झालं, महाराज सावध झालं, आरती झाली, सर्व काही झालं महाराजांचं. आणि 1 ते 1:30च्या सुमारास शिवदत्तचा जन्म झाला. म्हणजे दत्त जयंती दिवशी शिवदत्तचा जन्म झाला. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शिवदत्तचा जन्म हा दत्त जयंती दिवशी झाला आणि दत्त जयंती दिवशी जन्म झाल्यामुळे सर्वांना इतका आनंद झाला. महाराजांची आज्ञा तर खरी झालीच झाली, पण सर्वांना मुलगा झाला आणि तो दत्त जयंती दिवशी झाला हे पाहून सेवेकरांना तर इतका आनंद झाला. सर्वांना खूप आनंद झाला त्या दिवशी. म्हणजे थोडे सेवेकरी म्हणजे आमच्या घरातील सर्वजण त्या दिवशी संध्याकाळी शिवदत्तला पाहण्यासाठी दवाखान्यामध्ये गेला आहे
आणि याच्या हातून महाराजांनी सांगितलेलं आहे की याच्या हातून अद्भुत असं कार्य होईल. आणि ते अद्भुत कार्य आता आपण सुद्धा, आता तो किती 4-5 वर्षाचा आहे, आता या 4-5 वर्षातच त्याचं अद्भुत कार्य दिसायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहताच आहात व्हिडिओच्या माध्यमातून किंवा म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कार्य आपल्याला पाहू शकतो. इंस्टाग्रामवर त्याचे व्हिडिओ आहेत आणि गुरुदेव दत्त मोराळे चॅनलवर त्याचे व्हिडिओ आहेत. या व्हिडिओद्वारे तुम्ही पाहतच आहात म्हणजे किती शक्त्या घाबरतात त्याला. मी माहेरी गेली असता एकदा असंच म्हणजे तुम्हाला आठवण सांगते की माहेरी गेलते आणि गुरुवार होता आणि मी काका प्रबोधन सांगत होते तिकडे प्रबोधन हॉलकडे आणि मी त्याला घेऊन गेले होते आणि तो काय माझ्या मांडीवरच बसलेला होता आणि एक शक्तीचा एकदम असा संचार झाला एका बाईचा आणि ती शक्ती इतक्या लांबून अशी गुडघ्यावर चालत येऊन शिवदत्तच्या पाया पडायला लागली. त्यावेळेला तो माझ्या मांडीवरच बसला होता पण तो अजिबात भीत नाही. अशा कितीतरी शक्त्या येतात, तो खरं त्या शक्त्यांना भीत नाही. म्हणजे त्याला हात लाव, काका जर म्हटले त्यांना हात लाव तर तो लावतो. अशा प्रकारे शिवदत्तचं कार्य हे अद्भुत असं कार्य आहे आणि इथून पुढे तर हे खूप मोठं म्हणजे भरपूर प्रमाणात हे कार्य वाढणार आहे आणि आपण तिच्या लीला पाहणार आहे. आता त्याचं वय 4 ते 5 वर्ष आहे. या 4 ते 5 वयात खूप त्याला समज आहे आणि इतका तो प्रेमळ आणि मनमिळाव आहे. सगळ्यांना खूप जीव लावतो तो. म्हणजे संतोष कसा आहे तसाच त्याचा स्वभाव आहे, खूप मनमिळाव. त्याचं झालं, संतोषला मुलगा झाला म्हणजे शिवदत्त झाला. मग त्याचं नाव ठेवायचं होतं आणि मग मला त्याने एकदा विचारलेलं आपण ते काय नाव ठेवूया ह्याचं, तर मी सांगितलेलं की शिवदत्त ठेवूया का आपण. त्यावेळेला म्हणजे आमचा संतोष म्हणजे बंडा म्हणाला की कशाला, आमच्या म्हणजे माझ्या मावस बहिणीच्या मुलगाचं नाव पण शिवदत्त आहे तर एक नाव आहे शिवदत्त. मी म्हटलं असू दे त्याला काय होतंय तिकडं ठेवलंय तर नाही म्हटलं. मग महाराजांना एक वेळ महाराजांनीच त्याचं नाव सुचवलं होतं, ओम दत्त किंवा शिवदत्त ठेवा. मग आम्ही शिवदत्त हे नाव त्याचं ठेवलं आणि कुरुंदवाडी म्हणजे महाराजांच्या छायेतच त्याचा जन्म झालेला आहे. तो खूप प्रेमळ आणि मयाळू तर इतका आहे की त्याचा माझ्यावर खूप जीव आहे आणि माझा सुद्धा त्याच्यावर खूप जीव आहे. झालं आता तो 5-6 वर्षाचा, आता शाळेला जाऊ लागला आहे. आता गुरुवारचं त्याला काही नाही, शाळा बुडून काही त्याचं म्हणजे कार्यक्रम आहे, पण ज्या वेळेला त्याला सुट्टी असेल त्यावेळेला त्याचं कार्य पाहायला मिळते लोकांना आणि व्हिडिओद्वारे सर्व त्याचं आपण पाहतोच आहोत. सूर्यकांतला सुद्धा त्यानंतर मुलगा झाला, 2021 साली लग्न झालं, त्याला सुद्धा मुलगा झाला, त्याचं सुद्धा ओम दत्त असं नाव आहे. ही दोन्ही भावंड राम लक्ष्मणासारखी आहेत. खूप त्यांचं एकमेकात एवढं बॉन्डिंग आहे आणि एकमेकाबद्दल एवढा जीव आहे. ओम दत्त शिवदत्त शिवाय राहतच नाही. जरी तो म्हणजे पूजा जरी माहेरी गेली तरदाळा तरी तो दादा 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 आणि म्हणजे संतोषला तो बाबा म्हणतोय, मोठे बाबा आणि दादा, ह्याच्याशिवाय काही तो बोलतच नाही. पहिला सगळ्यात पहिला उच्चार त्यानं ओम दत्तनं दादा असाच केला. तो दादाशिवाय राहत नाही आणि शिवदत्त ओम दत्त शिवाय राहत नाही. एवढी दोघांची एवढं म्हणजे एवढं माया आणि प्रेम दोघांच्यात आहे हे सांगू सुद्धा शकत नाही, एवढं प्रेम आहे. शिवदत्त आणि ओमदत्त हे माझे दोन्ही भाचे इतके प्रेमळ आणि इतके मायाळू आहेत. ते खूप जीव लावतात. अक्षराला सुद्धा सारखं जरी फोन केला मी तरी दीदी कुठं आहे म्हणजे अक्षराला सुद्धा म्हणजे सगळ्या घरातल्यांना विचारतात आणि अक्षराला जास्त करून ओमदत्तचा जीव अक्षरावर जास्त आहे आणि शिवदत्तचा सुद्धा आहे दीदी दीदी. एक वेळ आम्ही असेच दत्त जयंतीला गेलो होतो आणि आम्ही सगळ्यात म्हणजे स्टेजवर होतो वरती आणि अक्षरा यांच्याबरोबर आलेली. मी आधी गेलेली दत्त जयंतीला आणि अक्षरा त्याच दिवशी दत्त जयंती दिवशी घरच्यांच्या बरोबर आलेली होती आणि ती खाली उभी होती आणि आम्ही सगळेजण स्टेजवर उभा होतो. पण एवढ्या माणसात शिवदत्तची नजर अक्षरावर गेली आणि मला म्हणतोय आत्तू हे बघ अक्षरा दीदी आल्या, तिला वरती बोलव की. म्हणजे एवढा जीव लावतोय तो, एवढा प्रेम सर्वांच्यावर, आमच्यावर म्हणजे आमच्यावरच मी आत्तू आहे ती आत्तीची मुलगी आहे असं नाही, सगळ्याच भाविक भक्त जेवढी येणार आहेत त्यांच्यावर सगळ्यांच्यावर तो खूप जीव लावतो, सगळ्यांच्यावर प्रेम करतो. सगळ्यांची नावे त्याला माहिती आहेत. म्हणजे सगळ्यांना आपुलकीने माया लावणे, प्रेम लावणे आणि त्याचंच बघून ओमदत्त तसा करतोय. ओमदत्त सुद्धा खूप प्रेमळ आहे. दोघेही माझे भाचे खूप प्रेमळ आणि मायाळू आहेत. मी यातच समाधान मानते की असे भाचे मला लाभले आणि मला आयुष्यात महाराज म्हणजे दत्त महाराजांचा अंश माझा भाचा झालाय ह्यातच मला खूप अभिमान आहे आणि मला खूप आता ह्याच्या लीला तर शिवदत्तच्या लीला तर आपण पाहणारच आहोत. आता जसं त्याचं वयाचं म्हणजे वय वाढल तशा त्याच्या अद्भुत अशा लीला आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
तर एवढंच सांगते की शिवदत्त हा माझा भाचा आहे, याचा मला खूप अभिमान आहे आणि आनंद तर इतका आहे की बोलायचं काम नाही. प्रत्येक गोष्टीत तो अगदी हक्कानं मला तू हे कर, मला ते कर, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे असं हक्कानं मला सांगतोय. आणि प्रत्यक्ष देव माझा भाचा होणं हे नशीबच लागतं आणि एवढी मी नशीबवान आहे. कुठलं तर पूर्वजन्मीचं पुण्य म्हणावं की शिवदत्तसारखा भाचा म्हणजे मला मिळाला किंवा मला लाभला. असंच त्याला आयुष्य, माझं आयुष्य तुला सुद्धा त्याला लाभो हीच महाराजांची चरणी विनंती करू आणि त्याच्या हातून मोठ्यात मोठे कार्य होऊ आणि सर्व लोकांचा त्याच्या हातून म्हणजे सर्व लोकांच्या काही ज्या समस्या असतील ते त्याच्या हातून सुटू देत आणि सर्व लोकांना वाईट शक्तीतून मोकळं करू देतो. एवढंच मी महाराजांना विनंती करते. धन्यवाद. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजेंद्र राजयोगीराज श्री गुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.